गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मध्यवर्ती पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी इथं महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे प्रथम मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल आपल्याला म्हणाले की यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते। त्यांनी औद्योगिक विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला। त्यांनी ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांसह शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घातली। महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। अशी अनेक विकास कामं त्यांनी यावेळी केली। अशा थोर नेत्यास मी विनम्र अभिवादन करतो। तसेच यावेळी महिला अध्यक्षा कविता अल्हाट आणि नगरसेविका सीमा सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी, त्राबार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले। सदर जयंती कार्यक्रमात शहर अध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्ष कविता अल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्ज्वला ढोरे, दीप्ती कांबळे, वर्षा जगताप, नगरसेविका सीमा सावळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, अभिजित अल्हाट, शेर बहादूर शास्त्री, शकरुल्ला पठाण, अकबर मुल्ला, संपतराव पाचुंदकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, बाबासाहेब चौधरी, सरचिटणीस सुरेंद्र सिंग बाला, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल प्रदीप आवटी, कोमल कवडे, सरचिटणीस बापू सोनवणे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष कुमार कांबळे, धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.